नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा पायथनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सध्या आपण पायथनची सिरीज पाहत आहोत आणि त्या सिरीज मधला हा चौथा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये किंवा चौथा लेक्चर आहे, छोटासाच घेणार आहे मी, जास्त मोठा नाही करणार आहे। हा ॲक्च्युअली मला पहिल्याच याच्यामध्ये घ्यायचा होता, पण तो जरा जास्त मोठा झाला असता म्हणून मग मी काय केलं, त्याचा सेकंड पार्ट घेतलेला आहे। यामध्ये आपण काय करणार आहोत, बेसिक जे काही कॅल्क्युलेशन आहे आणि मग पुढचा जो काही येणारा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल्स वगैरे जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण बेसिक जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिल्यांदा मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते। हे आहेत ते बेसिक कॅल्क्युलेशन। ओके, थोडंसं आपण जरा मोठं करूया म्हणजे तुम्हाला दिसेल। ओके, काय सांगितलंय मी, पायथन ॲज अ कॅल्क्युलेटर। पायथन ॲज अ कॅल्क्युलेटर कसा वापरायचा, ही कमेंट आहे, हे तुम्हाला माहिती आहे। #पायथन ॲज अ कॅल्क्युलेटर ही एक्झिक्यूट नाही होते। ओके, आता पहिलं जे काही आहे ते ॲडिशन कसं करणार आपण, तर हे सगळं माहिती तुम्हाला। प्रिंट हा जो आहे तो काय काम करतो, आउटपुट देण्याचं काम करतो। ओके, तर पहिलं आहे ॲडिशन, म्हणजे आपण काय लिहिणार, प्रिंट ओपन ब्रॅकेट 5 + 3। आता लक्षात असू द्या, स्ट्रिंग जेव्हा लिहितो आपण, मी पुन्हा वर जाते, हीच ती फाईल आहे जी आपण पहिल्या जो काही फर्स्ट प्रोग्रामवाला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पाहिला होता। स्ट्रिंग जी आहे ती डबल कोटमध्ये लिहितात। ओके, पण इथे जे आहे ते न्यूमेरिक व्हॅल्यूज आहे, ते तुम्हाला कोटमध्ये म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायची गरज नाही, हे मात्र लक्षात ठेवा, नाहीतर गडबड होईल। ओके, पहिलं काय आहे ॲडिशन, मग प्रिंट ओपन ब्रॅकेट 5 + 3 म्हणजे त्याचं 8 उत्तर आपल्याला येणार। ते कसं येणार हे मी सगळं दाखवते। नंतर आहे सबट्रॅक्शन, आपण मायनस करणार। नंतर आहे मल्टिप्लिकेशन, ते कसं करतात, कशी कमांड लिहितात हे तुम्हाला समजण्यासाठी हे मी दाखवते। नंतर डिव्हिजन आहे, नंतर हे जे आहे ते रिमाइंडर आहे आणि त्याच्यानंतर आहे एक्सपोनंट। एक्सपोनंट म्हणजे पॉवर, 2 × 2 × 2 × आपण करतो की नाही, जसं तुम्ही मॅथ्समध्ये केलं असेल ते। ओके, याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे मी, की 5 + ॲडिशन म्हणजे काय, 5 + 3 पायथन 2 नंबर ॲड करून रिझल्ट दाखवतो, मग आउटपुट काय येणार, त्याचं 8 येणार। नंतर पुढचं काय आहे सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी, 10 मधून 4 गेले म्हणजे पहिल्या नंबरमधून दुसरा नंबर वजा होतो, मग आउटपुट काय येणार, त्याचं 6 येणार। छोटं छोटं मी एक्सप्लेनेशन करून तुम्हाला दाखवले म्हणजे व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये समजेल। नंतर मल्टिप्लिकेशन काय करणार, 6 × 7 म्हणजे 6 × 7, 2 नंबर काय करणार, तो मल्टिपल करणार म्हणजे त्याचा आउटपुट काय येणार 42। नंतर आहे डिव्हिजन म्हणजेच काय, डिवायडेड भागाकार। ओके, मग ते कसं करणार, 20/5 पहिला नंबर दुसऱ्याने डिवाइड होतो। ओके, आणि लक्षात असू द्या ही लाईन तुम्ही मार्क करून ठेवा की पायथनमध्ये एका अंकामध्ये उत्तर येत नाही, तर ते कसं येतं, डेसिमलमध्ये येतं, म्हणजे पॉईंटमध्ये 4.0 असं तो उत्तर देतो, कारण पायथन नेहमी काय देतो, फ्लोट देतो। आता हे फ्लोट वगैरे काय आहे हे मी येणाऱ्या आपल्या लेक्चर्समध्ये सांगेल तुम्हाला। नंतर आहे मॉड्यूल्स, रिमाइंडर, याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही आहे डिवाइड केल्यावर 17/3 वगैरे हे डिवाइड केल्यावर 17ला 3 ने डिवाइड केल्यावर उरलेला रिमाइंडर दाखवतो। ओके, तर उरलेला म्हणजेच काय, बाकी आपण असं म्हणतो की नाही, तर मग ती किती येणार, आपली 2 येणार। ओके, त्यानंतर एक्सपोनंट म्हणजे पॉवर, तर 2 आणि 3 यांचा 2चा क्यूब काढणे, म्हणजे कसं 2 किती वेळा गुणाकार करायचे, 2चा 3 वेळा, 2 × 2 × 2 म्हणजे 2 × 2 × 2। क्यूब कसा काढायचा हे माहिती असेल आतापर्यंत, त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ नाही घालवणार, तर मग याचा आन्सर काय येईल, 8 येईल। ओके, आता हे थोडंसं दाखवलंय मी की पायथनमध्ये कॅल्क्युलेटर सारखं काम करायला ऑपरेटर्स वापरले जातात आणि हे ते ऑपरेटर्स आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मॉड्यूल्स वगैरे आणि पॉवर म्हणजे एक्सपोनंट, याला काय म्हणतात, ते ऑपरेटर्स असं आपल्या लँग्वेजमध्ये म्हटलं जातं। ओके, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। बाकी हे त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे मी दिलेलं आहे, ते नंतर तुम्ही वाचून घ्या। हा याच्याशी रिलेटेड सुद्धा एक फ्लो चार्ट आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या। आपण डायरेक्टली काय करूया, इथे म्हणजे जो काही प्रोग्राम आहे ते जे काही आहेत ते करायला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक थोडंसं सांगेल की इथे बघा काही सिंटॅक्स इथे दिलेला आहे, पायथनचा सिंटॅक्स, हेही मी घेऊन टाकते, नाहीतर मग पुन्हा याच्यासाठी मला काय करावं लागेल, अजून एखादा तिसरा जो व्हिडिओ आहे तो बनवावा लागेल, पण मला तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हेरिएबल्स चालू करायचे आहेत। ओके, तर आता इथे तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे की हा पायथनचा सिंटॅक्स आहे, म्हणजे त्याची एक पद्धत आहे, त्याचा एक रूल आहे की अशाच पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे। जर तुम्ही त्याची पद्धत फॉलो नाही करत तर मग आपल्याला काय येणार, एरर येणार। ओके, मग काय आहे, सिंटॅक्स मीन्स द सेट ऑफ रूल्स विच डिसाइडेड
हाऊ वी शुड राईट कोड. सिंटॅक्स म्हणजे काय की ते रूल्स आहेत की जे डिसाईड करतं की तुम्ही कोड कसा लिहिला पाहिजे. सो दॅट द कम्प्युटर अंडरस्टँड इट. आणि म्हणून कम्प्युटर काय करतो, त्याला समजतं, अंडरस्टँड करतो. ओके. इफ यू डोंट फॉलो द रूल्स, जर तुम्ही ते रूल्स फॉलो नाही केले, एरर विल कम. तर काय येणार, एरर येणार. आता हे नॉर्मल असं लिहिलेलं आहे. ओके. माय अंडरस्कोर नेम इज इक्वल टू, आणि स्ट्रिंग आहे म्हणून काय केलेलं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं आहे. माय नेम जो आहे तो काय आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ही जी आपली हे जे आपलं जे नाव आहे ते काय केलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे. व्हेरिएबल म्हणजे कंटेनर असं तो आपण म्हणू शकता की ज्याच्यामध्ये आपण वस्तू काही स्टोअर करून ठेवतो. ओके. त्याच्यानंतर माय नेम व्हेरिएबल यूज टू स्टोअर डेटा. व्हेरिएबल जो आहे तो कशासाठी वापरला जातो, डेटा स्टोअर करण्यासाठी. त्यानंतर इज इक्वल टू जे काही आहे ते कशासाठी वापरलं जातं, ते असाइन ऑपरेटर आहे. स्टोअर व्हॅल्यू इंटू व्हेरिएबल. आता हे नाव घेतले माधव, हे काय आहे, स्ट्रिंग आहे. वी मस्ट यूज डबल कोट्स, ते तर माहिती आहे तुम्हाला. हां, आता बघा, इफ यू राईट माय अंडरस्कोर नेम इज इक्वल टू माधव, पण मी काय केलेलं आहे, विदाऊट कोट्स जे आहेत ते लिहिलेलं आहे. म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला नाहीये. म्हणजेच काय येणार, तिथे आपल्याला काय येईल, एरर येईल. ओके, कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये इंटरप्टेड वर्सेस कंपायलर दिलेला आहे. याचं डिफरन्स दिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या की इंटरप्टेड म्हणजे काय आहे आणि कंपायलर म्हणजे काय आहे. इंटरप्टेड जो आहे तो लाईन बाय लाईन जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट करतो, आणि कंपायलर जो आहे तो एंटायर प्रोग्राम एका झटक्यात जो आहे तो एक्झिक्यूट करतो. इंटरप्टेड जो आहे तो स्लोअर असतो आणि कंपायलर जो आहे तो फास्टर असतो. ओके. मग इंटरप्टेड काय आहे, तर हे जावास्क्रिप्ट, PHP, रुबी वगैरे, पायथन पण आहे इंटरप्टेड. आणि हे जे काही आहे आपला कंपायलर काय काय येतं, C++, जावा, ह्या काही आहेत. ही जी माहिती आहे ना, मी आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा घेतलेली आहे, म्हणून मी याच्यावर जास्त वेळ घालवलेला नाहीये. आता आपल्याला हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपल्याला करायचे, म्हणजे तुम्हाला समजेल की याचा जो काही आउटपुट आहे तो कसा येतो. ओके, तर आपण करूया. इथे मी आली. हे तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, किंवा जर तुम्हाला नसेल काढायचं तर तुम्ही स्टेप बाय स्टेप एका खाली एक वगैरे तुम्ही लिहू शकता. तर मग मी इथे लिहिलं प्रिंट लिहिल्यानंतर ओपन ब्रॅकेट नंतर आपल्याला प्लसचं करायचं आहे, 5+3. ओके, 5+3. आणि मग त्याच्यानंतर अगेन मी बाजूला क्लिक केली, Ctrl+S करून मी काय केलं, सेव्ह केलं, आणि मग मी काय करणार आहे ते रन करणार. तर हे बघा 2 आले ना, हॅलो वर्ल्ड, आणि याचं 5+3चं आन्सर किती आलं, 8 आलं. पुन्हा मी घेते, त्याच्यानंतर पुढचं प्रिंट. हे अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. हे ओपन ब्रॅकेट घेतला, त्याच्यामध्ये मला घ्यायचे 10-6. ओके, पुन्हा बाजूला क्लिक करणार, Ctrl+S करून सेव्ह करणार, आणि मग रन करणार. ओके, की आपलं उत्तर येणार. हे तुम्हाला इथे दिसत असेल. हे बघा, हे जे आहे ते आपलं काय आहे, आउटपुट आहे. ओके, तुम्हाला दिसतंय, हे जे काही आहे ते काय आहे, आपलं आउटपुट आहे. ओके, दिसत असेल तुम्हाला. आता समजा जर हे खूप झालंय आणि मला नकोय, तर मग काय करायचं, याच्या सुरुवातीला फक्त आपल्याला काय लिहायचे, हॅश लिहायचे. एकदा तुम्ही हॅश लिहिलं की ते काय होणार, कमेंट म्हणून गृहीत धरलं जाईल. याला सुद्धा मला काय करायचे, कमेंट करायचे. मग मी इथे लिहिलं हॅश. याला सुद्धा मला काय करायचे, कमेंट करायचे. मग मी इथे लिहिलं हॅश. ओके, आणि आता पुढचं मला आउटपुट पाहिजे एकाच गोष्टीचा, तर मग मी इथे लिहिलं प्रिंट ओपन ब्रॅकेट घेतल्यानंतर आपण पुढचं काय घेतल्या होत्या, मल्टिप्लिकेशन घेतलं होतं, 6x7, ते घेऊया आणि त्याचा आउटपुट दाखवते मी तुम्हाला. 6x7. ओके, हा एकच मला त्याचा आउटपुट देईल तो, कारण बाकीच्याला मी काय केलेलं आहे, त्याला हे केलेलं आहे, कमेंट केलेलं आहे. मग मी Ctrl+S करून सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर मला रन करायचे, आणि इथे बघा. ओके, बाकी कसलंच आउटपुट दिलं नाही, फक्त 42च हे आउटपुट दिलेलं आहे त्यांनी. समजलं तुम्हाला. मी बाकी सगळं नाही करून दाखवलं, हे तुम्ही करा. एक प्रकारे असं समजा की हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, कॅल्क्युलेशन आहे की पायथन हा जो आहे तो कॅल्क्युलेटर म्हणून कसा वापरायचा. ओके, येणारा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला व्हेरिएबल्स म्हणजे काय, आणि ते व्हेरिएबल्स कसे असाइन वगैरे करायची, व्हॅल्यू कशी स्टोअर वगैरे करायची, हे मी तुम्हाला येणाऱ्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.